नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर गावाला जाताना आपण जसे धपाटे गोडदशम्या घेऊन जातो त्याप्रमाणे आज आपण टमाट्याचे धपाटे कसे बनवायचे याची रेसिपी बघूया। 6 टमाटे घेतले, चवीसाठी कांद्याची पात, कोथिंबीर, धपाट्यासाठी लागणारे मसाले, तिखट, ओवा, लसण, हळद आणि जिरे। 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता टमाटे आपण उकडून घेणार आहोत। टमाटे बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि आपण एक शिट्टी घेणार आहोत। आता हे उकडलेले टमाटे आहेत, आपण याची साल काढून घेणार आहोत। आता आपण टमाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता धपाट्यासाठी आपण टमाटे स्मॅश करून घेऊ थोडेसे। आता आपण असे स्मॅश करून घ्यायचे टमाटे। आता आपण धपाटे करायला घेऊया। तर हे ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ टाकलं, हे बेसन पीठ आणि आता चवीनुसार मीठ टाकू आपण। पाव चमचा हळद आणि चवीनुसार तिखट किंवा मिरच्या सुद्धा कुटून टाकू शकता। कांद्याची पात, तर हे ऑप्शनल आहे, कांद्याची पात टाका किंवा न टाका, कारण आपण टमाट्याचे धपाटे करणार आहोत। आणि कोथिंबीर, लसण कुटून घेतलेला 4-5 पाकळ्या। आता आपण हे टमाट्याची प्युरी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मिक्स करायचं आपल्याला सगळं। तर टमाट्याचे धपाटे हे खूप छान लागतात आंबट असल्यामुळं। आपण दह्याचे धपाटे करतो आंबट छानसे, तसेच हे टमाट्याचे पण धपाटे आंबट मस्त होतात, खमंग लागतात आणि चव छान लागते याची। पहा, अशा रेसिपी मी खूप छान टाकणार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मी थोडं थोडं करून टमाट्याचं हे घ्यायले सार, कारण पातळ होईल पीठ। आपण टमाट्याच्या प्युरीमध्ये सगळं भिजवलेलं आहे, पाणी बिलकुल वापरलेलं नाहीये, त्यामुळं हे 2 दिवस सुद्धा टिकू शकतात। बघा, आता झालं आपलं भिजवून पीठ असं नरम। आता आपण धपाटे करायला घेऊया। तर मी ज्वारीच्या पिठाचे धपाटे करायले, तर हे आपण गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकतात। चला आता आपण धपाटे करायला घेऊया। तर हे ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे याला आपण थापून घेणार आहोत। जर गव्हाच्या पिठाचं केलं तर आपण लाटू शकतो। हे भाकरी सारखे मी करणार आहे। सगळे असे धपाटे थापून घ्यायचे मला। झाले। आता धपाटे आपण भाजून घेऊया। गावरान टमाटे घेतल्यामुळे आंबटपणा गावरान टमाट्यामध्ये जास्त असतो, त्यामुळे छान लागतात आंबट आंबट धपाटे। पोट खराब होत नाही ज्वारीच्या पिठामुळे। तर मी ज्वारीचं पीठ घेतलं, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। तूप लावून घेऊया। दोन्ही साइडने लावून घ्यायचं तूप। त्याला चटणी सोबत तुपासोबत सर्व करू शकतो आपण। हे बघा कसे खमंग झाले। बघा कसे छान नरम आणि मस्त झालेत लुसलुशीत। आपण हे दह्यासोबत तुपासोबत सर्व करू शकतो। अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।